पहिला शमूएल अध्याय 18। दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला। शौलाने त्या दिवशी त्यास ठेवून घेतले, त्यास आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही। मग योनाथानाने दाविदाशी आणभाग केली, कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता। योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदास दिला, त्याप्रमाणे आपला पेहराव, तरवार, धनुष्य व आपला कमरबंद ही दिली। जिकडे जिकडे शौल दाविदास पाठवी तिकडे तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करी। शौलाने त्यास योद्ध्यांवर नेमिले, हे सर्व लोकास पसंत वाटले, तसेच शौलाच्या सेवकासही ते पसंत वाटले। त्या पलिष्ट्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजास सामोरे आल्या। नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत, शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले। हे ऐकून शौलास फार क्रोध आला। हे त्यांचे शब्द त्यास आवडले नाहीत। तो म्हणाला, त्यांनी दाविदास लाखांचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले। राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळावयाचे ते काय राहिले? त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेविला। दुसऱ्या दिवशी शौलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा जोराने संचरला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला। दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवित होता आणि शौलाच्या हाती भाला होता। शौलाने त्याला मारावयास भाला उगारिला। तो म्हणाला की भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे, पण दावीद दोनदा त्याच्या समोरून एकीकडे सरून बचावला। परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलास सोडिले होते, यास्तव दाविदाचा शौलास धाक असे। मग शौलाने दाविदास आपल्यापासून दूर करून सहस्त्रपती नेमिले। तो लोकांच्या पुढे चालत असे। दावीद आपली सर्व कामे चतुराईने सिद्धीस नेत असे आणि परमेश्वर त्याच्या बरोबर असे। दावीद मोठ्या चतुराईने कार्यसिद्धी करीत असतो हे पाहून शौलास त्याचा धाक वाटू लागला। तरी पण सगळे इस्रायल व यहुदी दाविदावर प्रेम करीत, कारण तो त्यांच्या पुढे चालत असे। शौल दाविदास म्हणाला, पहा, माझी वडील कन्या मेरब ही जशी तुझे लग्न करून देतो, मात्र तुझा पराक्रम माझ्याकरिता होऊ दे आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर। आपला हात त्याजवर पडू नये, तर पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडावा असा त्याचा मानस होता। दावीद शौलास म्हणाला, राजाचा जावई व्हावे असा मी कोण? माझे जीवित ते काय आणि इस्रायलात माझ्या बापाचे कुळ ते काय? शौलाची कन्या मेरब हिचा या समयी दाविदाशी विवाह व्हावयाचा होता, तरी तो न होता तिचा विवाह अद्रिएल महोलाथी याशी झाला। शौलाची कन्या मिखल हिचे दाविदावर प्रेम जडले। लोकांनी हे शौलास कळविले तेव्हा त्याला ते पसंत वाटले। शौल म्हणाला, ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल आणि पलिष्ट्यांचा हात त्याजवर पडेल। यास्तव शौल दाविदास म्हणाला, या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार। शौलाने आपल्या सेवकास आज्ञा केली की दाविदास आतून असे म्हणा की राजा तुझवर प्रसन्न आहे, त्याचे सर्व सेवक तुझवर प्रेम करीतात, तर आता तू राजाचा जावई हो। शौलाच्या सेवकांनी दाविदाच्या कानावर हे घातले तेव्हा तो म्हणाला, मी केवळ निर्धन व तुच्छ असा मनुष्य आहे। राजाचा जावई होणे ही तुमच्या दृष्टीने हलकी गोष्ट आहे काय? शौलास त्याच्या सेवकांनी सांगितले की दावीद असे असे म्हणाला। तेव्हा शौल म्हणाला, तुम्ही दाविदास जाऊन असे सांगा की राजाला हुंडा नको, मात्र राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्यास पलिष्ट्यांच्या 100 अग्रत्वचा हव्या आहेत। शौलाचा यात असा हेतू होता की अशाने तरी दावीद पलिष्ट्यांच्या हातून पतन पावेल। त्याच्या चाकरांनी दाविदास हे सांगितले तेव्हा राजाचा जावई होण्याचे त्यास पसंत वाटले। लग्न सराईचे दिवस अजून संपले नव्हते तेव्हा दावीद आपले लोक बरोबर घेऊन गेला व त्याने पलिष्ट्यांचे 200 पुरुष मारिले। दाविदाने त्यांच्या अग्रत्वचा आणून राजाचा जावई व्हावयासाठी
त्याला बरोबर मोजून दिल्या. तेव्हा शौलाने आपली कन्या मिखल हिचे त्याशी लग्न करून दिले. हे पाहून शौलाच्या लक्षात आले की परमेश्वर दाविदाच्या बरोबर आहे. त्याची कन्या मिखल हिचे त्याजवर प्रेम जडले. तेव्हा दाविदाचा शौलास अधिकच धाक वाटू लागला आणि तो दाविदाचा कायमचा वैरी बनला. फलिष्त्यांचे सरदार युद्धात सिद्ध झाले. जेव्हा जेव्हा ते बाहेर निघत तेव्हा तेव्हा दावीद शौलाच्या इतर सर्व सेवकांपेक्षा अधिक चतुराईने यश संपादी. यामुळे त्याच्या नावाची ख्याती झाली.